सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2024-25च्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीने लेखाशीर्षांतर्गत काही किरकोळ फेरबदलासह आयुक्तांनी सादर केलेल्या एकूण रकमेमध्ये कोणतेही बदल न करता 1157.22 कोटींच्या अंदाजपत्रकास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी अंतिम मान्यता दिली। सोलापूर महापालिका प्रशासकीय उपसमितीची सभा पार पडली। यावेळी प्रशासक तथा आयुक्त शीतल तेली उगले यांनी अंदाजपत्रकास मान्यता दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, विद्यापोळ, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य लेखा वित्त अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी, नगर अभियंता सारिका अकुलवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांच्यासह विभाग प्रमुख, झोन अधिकारी उपस्थित होते। आयुक्त शीतल तेली उगले यांनी सन 2024-25च्या 1157 कोटी 22 लाख रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केले। स्थायी समितीने लेखाशीर्षांतर्गत काही किरकोळ फेरबदलासह आयुक्तांनी सादर केलेल्या एकूण रकमेमध्ये कोणतेही बदल न करता 1157.22 कोटींच्या अंदाजपत्रकास 20 फेब्रुवारी रोजी मान्यता देऊन मनपा सभेच्या मंजुरीसाठी शिफारस करत त्यास अंतिम मान्यता दिली। सोलापूर महानगरपालिकेचे सन 2023-24च्या सुधारित व 2024-25चे नियमित अंदाजपत्रक हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 95 अन्वये स्थायी समितीकडे मंजुरीसाठी त्यानंतर सर्वसाधारण सभेकडे मान्यतेस्तव शिफारस करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आले होते। सन 2024-25च्या अंदाजपत्रकात मनपा उत्पन्न व खर्च 710 कोटी 72 लाख रुपये, शासन अनुदान 369 कोटी 71 लाख रुपये, कर्ज 76 कोटी 80 लाख रुपये याप्रमाणे सादर करण्यात आले होते। आयुक्तांनी एकूण 1157 कोटी 22 लाखांच्या सन 2024-25च्या अंदाजपत्रकास 20 फेब्रुवारी 2024 रोजी स्थायी समितीने लेखाशीर्षांतर्गत काही किरकोळ फेरबदलासह आयुक्तांनी सादर केलेल्या रकमेत कोणतेही बदल न करता 1157 कोटी 22 लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन मनपा सभेच्या मंजुरीसाठी शिफारस केली व त्यास महापालिका प्रशासक तथा आयुक्तांनी अंतिम मान्यता दिली।